माननीय विचारपीठ ऋषी अगस्त शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूरच्या या प्रांगणामध्ये आजपासून 7 दिवसीय राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष समसंस्कार शिबिर सुरू होत आहे। NSSचे स्वयंसेवक प्रशिक्षणार्थी मित्रांनो, खरं म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर हे ग्रामीण भागामध्ये होत असते। आपण आपल्या संस्थेमध्येच हे शिबिर यावर्षी आपण घेतो आहे। यापूर्वी आपल्या संस्थेचे शिबिर मोरव्याला झालं, वढा नावाच्या श्री क्षेत्र ठिकाणी झालेलं आहे, अंतरगावला झालं, नोकरीसुद्धा झालेलं आहे, वल्ली बोर्ड्याला झालं, अनेक ठिकाणी शिबिरं अतिशय चांगल्या पद्धतीने झालेली आहेत। गोंड सरांना या ठिकाणी प्रामुख्याने सांगू इच्छितो की महाविद्यालय स्तरावरती जी शिबिरं असतात आणि आपली जी शिबिरं आहेत थोडासा फरक आहे। याचं कारण असं की महाविद्यालय स्तरावरील जे विद्यार्थी गावामध्ये स्वच्छता करतात, रस्ते तयार करतात, जलव्यवस्थापनाची कामं करतात आणि प्रबोधनपर कार्यक्रम करतात। परंतु ITIची शिबिरं हे वैशिष्ट्यपूर्ण यासाठी आहे की ज्या गावामध्ये जी शिबिरं असतात त्या गावामध्ये आम्ही जी आमच्या विद्यार्थ्यांनी ट्रेनिंग घेतलं आहे, वेल्डिंग ट्रेडचे मुलं वेल्डरचे कामं करतात, वेल्डिंगचे कामं करतात, कार्पेंटरचे विद्यार्थी फर्निचर दुरुस्तीचं काम करतात गावामध्ये निशुल्क, इलेक्ट्रिशियन वायरमनचे विद्यार्थी गावातलं वायरिंग दुरुस्त करून देते, प्लंबरचे विद्यार्थी गावातलं पंपचे व्यवस्थितचे काही समस्या दूर करतात। त्यामुळे गावाच्या लोकांना आवडणारा हा कार्यक्रम आहे। वड्याला जेव्हा सभेला आमचं शिबिर झालं 7 दिवस, तर वड्याच्या लोकांनी स्वयंस्फूर्तीने आम्हाला जेवण दिलं समारोपीय, आणि कारण त्या गावची पूर्ण इलेक्ट्रिफिकेशन आमच्या विद्यार्थ्यांनी दुरुस्त करून दिली। आणि ज्या घरी इलेक्ट्रिकची वायरिंग केलेली नव्हती अशी गरीब महिला होती, ज्या महिलेला तिच्या मुलांनी सख्या मुलांनी घराबाहेर काढलं होतं, तिला झोपडीमध्ये ठेवलं होतं, अंधाऱ्या झोपडीत ती महिला राहायची, त्या झोपडीमध्ये दिवा लावण्याचं काम, लॅम्प लावण्याचं काम आमच्या ITIच्या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे। खूप असे उपक्रम केलेले आहेत। आदरणीय हत्ती साहेबांचं गाव अंतरगाव म्हणून आहे, ते जेव्हा सहसंचालक उपसंचालक जेव्हा होते तर त्यांच्या गावाला सुद्धा आम्ही शिबिर घेतलं, खूप सुंदर शिबिर झालं। नोकरी नावाचं गाव बच्चांदूरच्या पाठीमागे होतं, त्या ठिकाणी जुननकर साहेब प्राचार्य होते, मी कार्यक्रम अधिकारी होतो। त्या बच्चांदूरच्या भागामध्ये तेव्हा तालुक्याचं बंधन नव्हतं, त्या ठिकाणी आम्ही शिबिर आदिवासी गावामध्ये शिबिर 7 दिवस घेतलं। आणि गावामधली वायरिंग असो, प्लंबिंगची कामं असो, फर्निचर दुरुस्तीची कामं, पेंटिंगची कामं, पेंटरचे विद्यार्थी पेंटिंगचं काम करतात। त्यामुळे गावच्या लोकांना एवढा आवडतो, गावचे लोक पण भेटायला येतात, सर पुन्हा आमच्या गावाला कॅम्प घ्या, पुढच्या वर्षी नक्की आपण खेड्यामध्ये कॅम्प घेऊया, तुमची इच्छा पूर्ण होईल। त्याचबरोबर प्रबोधनाचे कार्यक्रम अतिशय उत्तम रीतीचे आम्ही संस्थेने घेतलेले आहे। मला अभिमान वाटतो, गेले 3 वर्ष मी कार्यक्रम अधिकारी होतो आणि महाराष्ट्रामध्ये क्रमांक 1चं आमच्या या युनिटला पुरस्कार म्हणजे त्यांनी जाहीर सभेमध्ये कौतुक केलेलं आमच्या संस्थेच्या कार्यक्रमाचं। कारण वड्याला जे आम्ही शिबिर घेतलं, वड्याला जे त्रिवेणी संगम आहे, त्या संगमामध्ये अनेक लोक अस्थिविसर्जनासाठी येतात, खूप प्लॅस्टिक पडलेले असतात, काचं पडलेले असतात, फोटो काचं पडलेले असतात, कचरा केस, ते सगळं स्वच्छता अभियान आम्ही ते नदी स्वच्छ केली, संगम दुरुस्त स्वच्छ केला। सरपंचांनी सुद्धा कौतुक केलं की तुमच्या विद्यार्थ्यांनी फार मोठं काम केलं आहे। खरं म्हणजे हा सगळा विचार हा संतांचा विचार आहे, तुकडोजी महाराजांचा विचार आहे, संत गाडगे महाराजांचा विचार आहे। जगद्गुरू तुकोबाराय आपल्या गाथेमध्ये लिहितात, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, त्यांचेची पावन तिन्ही लोकी। आपला असा देश आहे, फार मोठी प्राचीन संस्कृती आहे, चांगली संस्कृती आहे, स्वच्छतेची आहे, सद्भावाची आहे, समसंस्काराची हे सगळा विचार संतांनी दिलेला आहे। आणि म्हणून संतांच्या देशामध्ये आपण राहणारे लोक आहोत, आणि म्हणून आपण कसं जगलं पाहिजे, लोकांच्या कामी कसं पडलं पाहिजे। हम नहीं अपने लिए हमको सभी से गर्ज है, तुकडोजी महाराज सांगतात, हम नहीं अपने लिए हमको सभी से गर्ज है। आपण कोरोना काळामध्ये पाहिलेलं आहे, कोरोना काळामध्ये आपण शहरी लोक आपल्या फ्लॅटमध्ये बंद होतो आणि खिडकीतून बाहेर पाहत होतो की कोणीतरी वांगे आणून देईल, कोणीतरी टमाटर आणून देईल, कोणी दही आणून देईल, ताक आणून देईल, आणि खेळात एखादी महिला टोपलं घेऊन यायची, टोपल्यामध्ये वांगे टमाटर घेऊन यायची आणि ती आमच्या घरापर्यंत फ्लॅटमध्ये वर्त पोचवायची। अशा प्रकारची व्यवस्था खेळाच्या लोकांनी, शहरी लोकांची केलेली आहे। तेव्हा लक्षात आलं
की व्यक्ती म्हणून आपण एकटं जीवन जगू शकत नाही, समाजाची आपल्याला गरज आहे. समाजाशिवाय आपण पूर्ण काम करू शकत नाही, जगू शकत नाही. आणि समाजाची बांधिलकी, सामाजिक जाणीवा वृद्धिंगत होणे आणि आपलं चारित्र्य संवर्धन करणे हे आपल्या राष्ट्रीय सेवा योजनेचं मुख्य ब्रीद आहे. नॉट मी बट यू, हे आपल्याला आपल्या कामातून सिद्ध करायचं आहे. मित्रांनो, ही संस्था आपली आहे. या संस्थेने तुमच्यावर श्रमाचे संस्कार सातत्याने आमचे कर्मचारी वृंद, निदेशक बंधू हे करत असतात. आपलं काम प्रामाणिकपणे केलं पाहिजे. कर्म हीच पूजा आपल्या आयटीआयमध्ये बोर्ड लावलेला आहे. कर्म हीच पूजा. महर्षी अष्टावक्रच्या महागीतेमध्ये एक श्लोक आहे, अलमर्थेन कामेत सुकृत नामी कर्मणा एभ्ये संसार कांतेर नन विश्रांती मभुण म्हणा. जीवन जगत असताना आपल्याला कर्मशील राहिलं पाहिजे, श्रमनिष्ठ असलं पाहिजे. ज्ञानी व्यक्ती आपल्या ज्ञानाने आणि कर्माने निर्लेप होऊन आपलं कर्तव्याचं निर्वहन करीत असतो. आणि म्हणून महर्षी अष्टावक्रच्या या महागीतेतल्या श्लोकाप्रमाणे आपल्याला काहीतरी करून दाखवायचं आहे. स्वच्छतेचं कार्य आहे, मेंटेनन्सचं काम आहे, अनेक कामं आपल्या संस्थेमध्ये आहे. बुद्धाने सुद्धा सांगितलं आहे, एक बुद्धांचं पाली वचन आहे, उत्तानवतो सतीमतो सुचिक मत्स निसम करीनो. जो मनुष्य उद्योगी असतो, जागरूक असतो, कष्ट करणारा असतो, त्याची प्रगती सातत्याने होत असते, त्याची कीर्ती वाढत असते. आणि म्हणून बुद्धांचं जे वाक्य आहे, आत्तो दीपो भव, तुम्ही स्वयंप्रकाशित व्हा, हे बुद्धाने जे सांगितलं आहे त्याचं आपल्याला आकलन म्हणण्यापेक्षा आपल्या जीवनामध्ये अनुभूती घ्यावी याकरता ही जी शिबिर आहे हे तुम्हाला निश्चितपणे नवी दिशा देणारं आहे. मित्रांनो, आपल्याला या शिबिरामध्ये 7 दिवसाच्या शिबिरामध्ये क्लासेसही करायचे आहेत आणि त्याचबरोबर संस्थेतले जे काही कामं आपल्याला करायचे आहेत. आज योगायोगाने प्राध्यापक गोंड सर या ठिकाणी आले आहेत. समाजकार्य सरदार पटेल महाविद्यालयामध्ये आदरणीय प्राचार्य काटकर साहेब तिथे प्राचार्य आहेत. काटकर सर आणि मी एकाच संस्थेमध्ये नोकरी केली 1991 मध्ये. ते सुद्धा याच्यामध्ये कोणतं कॉलेज आहे, शारीरिक शिक्षण महाविद्यालयात बाबासाहेब वासाडेंच्या कॉलेजमध्ये ते प्राध्यापक होते आणि मी सुद्धा तिच्या ITIला प्राचार्य म्हणून काम केलं, कर्मवीर ITI येणवडीला. त्यामुळे अगदी जवळचा संबंध आहे. त्यामुळे त्या कॉलेजशी अनेकदा मी त्या कॉलेजमध्ये गेलो आहे, सरांशी भेटलेलो आहोत. आज गोंड सर या ठिकाणी आलेले आहेत. एक चांगलं व्यक्तिमत्व, एक कार्यक्रम अधिकारी म्हणून त्यांना अवॉर्ड मिळाले. गोंडना जोरदार टाळ्या होते त्यांच्यासाठी. मित्रांनो, हे आपलं शिबिर जे आहे 120 तासांचं स्वयंसेवी काम आपल्याला करायचं आहे. 7 दिवस आपल्याला काम करावं लागणार आहे. NSSचा सिम्बॉल सगळ्यांना माहीत आहे. तो सिम्बॉल म्हणजे ओरिसामध्ये जे सूर्य मंदिर आहे, कोणार्क येथे असलेलं सूर्य मंदिर, ते जे सूर्य मंदिर ज्याच्यावर ठेवलेलं आहे तो एक महारथ आहे. त्या महारथाला जे चक्र आहे, ते चक्र जे आहेत, ते चक्राची जी गतिशीलता म्हणजे आपला NSSचं सिम्बॉल आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांची गतिशीलता वाढली पाहिजे, प्रगती झाली पाहिजे. या दृष्टिकोनातून, सामाजिक भावनेतून, स्वयंसेवा तत्वातून आपल्याला हे शिबिर सक्सेस करायचं आहे. पूज्य महात्मा गांधी यांची 100वी जयंतीच्या निमित्ताने 1969 साली ही योजनेला सुरुवात झाली आणि पंडित नेहरूजींच्या सूचनेप्रमाणे याला खरं म्हणजे त्यावेळेस याला सुरुवात झालेली आहे. 1958 मध्ये त्यांनी सूचना केली होती. त्यावेळी डॉक्टर VK राव हे शिक्षण मंत्री होते भारताचे. VK राव यांनी सर्व मुख्यमंत्र्यांच्या सभेमध्ये ठरवलं होतं की युवा शक्तीचा उपयोग राष्ट्रासाठी कसा करता येईल. आणि आदरणीय VK रावच्या सूचनेप्रमाणे पंडित नेहरूजींच्या मार्गदर्शनामध्ये महात्मा गांधीजींच्या जयंतीच्या निमित्ताने हा खरं म्हणजे उपक्रमाला सुरुवात झाली. विशेष फंड वेगळा काढण्यात आला आणि आपल्या डिपार्टमेंटला 2003 पासून आपल्या टेक्निकल व्यवसाय शिक्षण विभागामध्ये या कार्याला सुरू झालेली आहे. आणि गावागावामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे शिबिर अत्यंत चांगल्या प्रकारे काम करते आहे. आदल्यानं लक्षात ठेवा, बिमाऱ्या होणार नाही तुम्हा लोकांना. जे लोक काम करत नाही त्याला निश्चितपणे बिमाऱ्या होतात. म्हणून आळस हे आपल्या अंगी येऊ देऊ नका. जे जे काम आपल्याला करतील दिसलं पाहिजे हे काम आपल्याला करायचं आहे, स्वयंस्फूर्तीनं करायचं आहे. त्या दृष्टीने आपल्याला काम करून एक आदर्श उभा करून द्यायचा आहे. आणि